मंडळी. आत्ता बरोबर सकाळचे 9 वाजलेले आहेत. फ्रेश वगैरे झालेलं. आम्ही रात्री एवढी मजा केली. 12-1ला आम्ही झोपलो, कारण मला तुम्हाला एंडिंग द्यायचं विसरलो. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बिंग लेजेंड लाईटच्या IBWच्या 2025च्या सेकंड डेमध्ये. आपण फुल एन्जॉय करू आणि आता नाश्ता करून तुम्हाला सांगू काय काय पुढं होतं. नाश्ता पण बघूया. हॉटेल स्टेकंड आहे, ब्रेड बटर आहे, उपीट आहे, स्क्रॅम्बल्ड एग्स पण आहेत तिथं, इडली, सांबर, चटणी, अच्छा कॉफी तर बेस्टच आहे. बरोबर 10 वाजलेले आहेत. नाश्ता वगैरे एकदम फ्रेश ओके, जरासा बाहेर वगैरे फिरून वगैरे सगळं झालेलं आहे. आता आपण स्विमिंग पूलमध्ये जायची इच्छा तर आहे, कारण थंड पाणी एवढं आहे ना की जायची इच्छा होत नाही. आता आपण काय करणार आहे, वापस रूममध्ये जाणार आहे, सगळं पॅकिंग वगैरे नीट सगळं डाटा ट्रान्सफर वगैरे करून घेणार आहे आणि आपण 12ला इथनं क्लबच्या म्हणजे आता क्लाउड मिसला आम्ही जिथं थांबलो तिथं एंट्रन्सला आम्ही सगळे भेटणार. तिथनं मग परेड जाणार आहे IBWच्या मेन इव्हेंटला आणि फर्स्ट परेड आमचीच असणार आहे, BOIची, पॅकर्स ऑफ इंडिया कोल्हापूरची. सो स्टे ट्यून, बघत राहूया कसं कसं काय काय होतं. जो मागं व्ह्यू आहे तो बादशा लेवल आहे. आम्ही क्लाउड मिसला जिथं आहे तिथं एक्झॅक्ट आता किती व्हरायटीच्या बाईक्स आहेत तुम्हाला दाखवतो. सध्या गाड्या इथं अवेलेबल आहेत आणि अजून पण आहेत बऱ्यापैकी. इव्हेंटला लवकर गेलेले आहेत. अजून रात्री जर असतो आपण इथं तर आपल्याला बघायला मिळालं असतं. खूप होते म्हणजे GSच्या जवळजवळ BMWच्या इथं लाईनमध्ये 9 गाड्या लावलेल्या होत्या. ते आता इथं नाहीत, ते गेल्यात वाटतं लवकर. सो बघत राहूया. आपल्याला इव्हेंटवरती अजून दिसणार आहे, ते पण बघूया आपण. आता आपला कॉन्वे चाललेला आहे इव्हेंटला, आपल्या इंटरसेप्टर ॲडव्हेंचर वगैरे सगळे आहे तिथं. आता इव्हेंटला आपली मेन एंट्री असणार आहे BOIची. सो स्टे ट्यून, बघत राहूया. एंट्री एकदम जोरदार लेवलची होणार आहे. आता आपण आलो IBWच्या मेन इव्हेंटला आणि जसं की तुम्ही बघू शकताय इथं आपल्या बाईक्सचा पुरा कॉन्वो लाईनअप लावलेला आहे. जो फ्रेश लाईनअपमध्ये इंट्रुडर्स आहेत. आपली BMW आहे RR 300, KTM ॲडव्हेंचर, हिमालयन वगैरे जे आपल्या ग्रुपच्या मेन बाईक्स आहेत सगळ्या पुढे आहेत आणि मागं आपले ॲट द लास्ट बाईक आहे सगळ्यात. आपला ग्रुप सगळ्या इथं थांबला आहे. आता परेडची टाईम येणार आहे. परेड आपण करणार आहे IBWची BOI थ्रू परेड असणार आहे, जी आपण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार आहे. भाईची इंटरसेप्टर काय वाजते माहिती आहे काय, आता नंबर दाखवत नाही तर हे होऊन जाईल. तेल का आमलेट मचा देगी, तेल का आमलेट. मजा आहे, मजा आहे. मेन एंट्री झालेली आहे. आता आपण सगळे चाललेलो आहे स्टेजकडे. स्टेजवरती असणार आहे आपला BOI ग्रुपचा मेन फोटो सेशन ग्रुपसोबत IBWमध्ये. सो हिअर वी आर. थँक्यू. थँक्यू सो मच गाईज. येस.
अशी अनएक्सपेक्टेड एक गोष्ट झाली आहे जी मला तुम्हाला दाखवायची आहे. ही आहे TVSची RTX 300 जी की वाईडली शॉर्ट ऑन द स्टॉक आहे. बेस्ट बाईक ऑफ द इयर असं म्हटलं तरी चालेल, कारण की ह्याच्यासारखी स्मूथ आणि एवढी भारी बाईक मी आजपर्यंत बघितलेलं आहे. इन रिअल लाईफ बघायला मला मिळालेली आहे. तुझं काय म्हणणं आहे याच्या लुक्सवरती? कारण की अजून फिजिकली आपण मे बी पहिल्यांदाच बघालो आहे ना ही बाईक. ताई तुझा रिव्ह्यू सांग, तुला कशी वाटते बाईक? भाई सा पहिल्यांदा घेणाऱ्या बाईकचं पहिला लुक असा म्हणजे असा बघायला भेटलाय. IBW मध्ये ती पण मीडियाची बाईक. मीडियाची बाईक आहे हो. बादशाह वाटते बाईक खरोखर. आता बरोबर दुपारचे किती वाजले असतील अंदाजे? 3:17 झाले. भूक एवढ्या जोरात लागलेली. रूमवरती जेवण मागून घेतलं, दाल फ्राय, पनीर कबाब मस्तपैकी. जरासं आता खायचं, झोपायचं, जरा आराम करायचं, डायरेक्ट संध्याकाळी जायचं आहे. आणि जेवण खरोखर क्वालिटी घेतलं, म्हणजे स्टेच्या मानानं तर चांगलंच आहे. हे आपले पनीर कबाब, रोस्टेड पापड, दाल तडका, राईस मस्त आहे खरोखर. थोडासा आराम करूया आणि परत इव्हेंटला आपण जाऊया. 5-6 वाजता जाऊया. सगळे स्विमिंग पूलचे इथं थांबलेत, करूया काहीतरी आपण. हा आल्यापासून फर्स्ट टाईम स्विमिंग पूलमध्ये आणि समोर जो व्ह्यू आहे खतरनाक आहे. अरे भेंडी खरोखर आत्ता थंडी लागते बघा. आत्ता खरोखर थंडी लागते हा. खरं भारी वाटते. आल्यापासून जरा स्विमिंग पूलच्या मजा घ्यायच्या म्हणजे राहिलेच. जरा बॉडी जरा आता गरम झाल्यासारखी वाटते. ओ माय गॉड. तर मंडळी आपण परत आलेलो IBWच्या इव्हेंटला. संध्याकाळच्या बरोबर 7 वाजलेले आहेत. एकदम स्विमिंग पूलमध्ये आंघोळ वगैरे करून एकदम फ्रेश वाटायला आता. हा मेंबर आपल्या सोबत आहे, समोर वगैरे थांबलेले आहेत. तर आपण एन्जॉय करायला चालू करणार आहे. रात्री 12 शिवाय तर काही हल्ला नाही असं मला वाटतंय. एक चीज करत जाऊया. आम्ही NS2च्या टेंटमध्ये ना 9 वाजता याचा प्राईस फिनिंगचा ऑप्शन होणार आहे. एक आठवड्याभर आधी ना NS2 वाल्यांनी एक हे केलं, इव्हेंट केला. इव्हेंट म्हणजे एक कॉन्टेस्ट ठेवलेला फ्री फेअर म्हणून. त्याच्यामध्ये फर्स्ट प्राईज आणि सेकंड प्राईज मिळणार आहेत. सो आपण ते बघायला 9 वाजता येणार आहे, कारण की त्याचे रिझल्ट 9 वाजता आहेत. आपण आता NS2च्या समोरच आहे. आता आपल्याला टायगर कॉस्टर जर भेटले त्यानंतर या व्हिडिओमध्ये पोस्ट पण करेल. बघूया आता पल्सरचे स्टंट्स चालू आहेत ते बघूया. समोर आहेत गरुडा भाई, समोर बरोबर आहेत भाई. आपले जीव आहेत आणि जीव राहणार गरुडा भाई. ऑल टाइम फेवरेट माणूस भाई. त्याच्यासारखा जीव नाही रे कोण. बांधिलकी रे बांधिलकी. तर मंडळी जसं की तुम्ही बघताय ब्लॉग मध्ये बघितला गरुडा भाई आपल्याला भेटलेले आहे. पण तरी पण आईंना भेटल्यावरती एवढं तरी कळालं की बाबा इव्हेंटला येतात लोक. आणि अजून एक गोष्ट आहे की आपले हे श्रीमान दादा पण येणार आलेत का विचारलं मी त्यांना. भाईने खरोखर सांगितलं की नाही आलेला तो म्हणून. आणि रात्री स्ट्रीम झाली तर मला पण वाटते की भाई आले नसतील, बट सांगता येत नाही कधी कुठं काय होऊ शकतंय. बट गरुडा भाईंना भेटून बरं वाटलं, बरोबर चांगलं वाटलं. आता आपण आलेलो आहे LS2च्या टेंटच्या इथं, जिथं आता प्राईज अनाऊन्स होणार नाही की फर्स्ट कोणाला सेकंड कोणाला इव्हेंटमध्ये.
9 वाजायला अजून एक 5-10 मिनटं आहेत. आपण आता जस्ट चेक करूया की बाबा कोण जिंकलं कोण नाही चेक करूया. चला, नशीब आपलं चांगलं असलं LSPचं हेल्मेट किंवा जॅकेट आपल्या नशिबात असला तर आपल्याला मिळून जाईल. बघूया तरी काय होतंय. सेकंड प्राइज गेलेला आहे. 1 hour later. मित्रांनो, तुम्हाला आता थोड्याफार कस्टमाइज केलेल्या ब्रँडच्या वेगवेगळ्या बाईक्स मी तुम्हाला आता थोड्या दाखवणार आहे. ही जी समोर तुम्ही बघताय ती आहे रॉयल एनफिल्डची थंडरबर्ड 500. तिला मॉडिफाय करून बनवलेलं आहे. ही आहे रॉयल एनफिल्डची गोरिल्ला 450. मस्त मॉडिफाय केली आहे यार, बरोबर मस्त मॉडिफाय केली. हिअर इज अ हार्ली डेव्हिडसन स्पीड 450. ही आहे यासिरबाईंची मोटो झुमर प्रोजेक्ट अल्फा रॉयल एनफिल्ड गोरिल्ला 450 जी की त्यांनी मॉडिफाय केलेली आहे. काल आपण याला एक्सपोमध्ये बघितलेलं आहे. सो बेस्ट यासिरबाई, यू हॅव डन अनदर बेस्ट वर्क. दिस वन इज ऑल्सो यासिरबाईज प्रोजेक्ट KTM. ही अजून एक गोरिल्ला 450 आहे रॉयल एनफिल्डची. हा पण मॉडिफिकेशन बाप लेवल केलेला आहे, मस्त केलेला आहे. एक्झॉस्ट नोडला एवढं ड्राईव्ह करून बॅक साईडनं सीटच्या खालनं काढलेलं आहे. LED लाईट्स मस्त आहेत, ब्रेक्स पुरा सेटअप एक नंबर दिसतो. आमचं तसंच तर सगळं बघून झालेलं आहे, कारण ही एक गोष्ट आहे जी कितींदा जरी बघितली तरी कमी होत नाही. ओल्ड विंटेज बाईक्सचं एक कलेक्शन आहे इथं. सगळ्या प्रकारचे जुन्यातल्या जुन्या मोटर्स व्हेकल एकदम म्हणजे जे अशा तुम्ही बघितल्या पण नसाल अशातल्या सगळ्या व्हेकल्स इथं अवेलेबल आहेत. म्हणजे बऱ्यापैकी तरी सगळ्या आहेत. इवन ओल्डेस्ट टू ओल्डेस्ट टू द न्यूएस्ट एरा, मतलब ॲट दॅट टाईम ऑफ अ पीक, म्हणजे लास्टपासून ते इथपर्यंत सगळे ओल्ड व्हेकल्स इथं बऱ्यापैकी बघायला मिळतं. आणि रॉयल एनफिल्डची तर चुम्मेश गोष्ट आहे, चुम्मेश बाप गाडी आहे खरोखर. मी आता मॅडमॅक्सचा एक प्रोटीन बार खातो आहे. सो माझ्या बोलण्याला जरासं निग्लेक्ट करा. आपल्या मागे टेंट आहे BYचा आणि सौरभ आपल्या टेंटवरती आलेला आहे विजिट करायला. वन ऑफ द बेस्ट रायडर्स आय हॅव नोन फॉर सो मच टाईम. तर मंडळी, आपण जस्ट आपल्या रूमवर वापस आलेलो आहे. जसं की तुम्ही बघू शकताय सगळा पसारा ॲज इट इज सगळं जसं आम्ही सोडून गेलो तसंच आहे. बाकी काय ना, आता फ्रेश होणार आणि झोप घेणार चांगली मस्त की, कारण की उद्या सकाळी आपल्याला कोल्हापूरला परत निघायचं आहे. फ्रेश राहणं गरजेचं आहे. सकाळी नाश्ता पोटभर करूया, दुपारी बघूया जेवणाचं काय होईल तसं डिपेंड करते आम्ही कितीला निघणार काय होणार. सो पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तुमच्या सगळ्यांचा IBWचा 5 गणीचा एक्सपिरियन्स ज्यांनी आलते त्यांचा कसा झाला हे मला नक्की सांगा. सो गुड नाईट.